पूरग्रस्तांना दुष्काळाच्या धर्तीवर मदत करणार, केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारकडून मदत, दिवाळी आधी मदत देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। शेतकऱ्यांची कर्जवसुली होऊ देणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। धाराशिवमधील 27 शेतकऱ्यांना कर्जवसुलीच्या नोटिसीची झी 24 तासनं बातमी दाखवताच निर्देश। अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागांचा अहवाल आल्यावर शेतकऱ्यांना मदतीचा मोठा निर्णय घेणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा। शिर्डीच्या साई संस्थांची नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 5 कोटींची मदत, कोर्टाच्या परवानगीनंतर मुख्यमंत्री सहायता निधीत पैसे जमा करणार। अतिवृष्टीचा ऊसाच्या गाळप हंगामालाही फटका, साखर कारखाने यंदा 1 नोव्हेंबरपासून सुरू। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं जाहीर केलेली मदत तुटपुंजी, मदतीविरोधात नांदेडमधील करमोडी ग्रामपंचायतीचा ठराव। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंकडून मराठवाड्यातल्या पूरग्रस्त भागात 2 लाख सॅनिटरी पॅड्सचं वाटप, झी 24 तासच्या बातमीनंतर वैयक्तिक मदतीचा हात। उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरेंसोबत युतीचं तोरण, संजय राऊतांचे स्पष्ट संकेत। शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये, पावसाच्या शक्यतेमुळे जागा बदलण्याचा निर्णय। अहिल्यानगर राडा प्रकरणात 150 जणांवर गुन्हे दाखल, 29 जण पोलिसांच्या ताब्यात, त्यापैकी काही अल्पवयीन मुली। आणि दिवाळीत एसटीच्या भाड्यात 10% वाढ होणार, 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत भाडेवाढ लागू असणार। शिवनेरी शिवाई बसचं भाडं जैसे थेच राहणार।